Jesus is Lord Ministries, building relationship with God, led by Pastor Paul Davidson. The Bible says when we gather in His name, He is here. आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा आम्ही देवाच्या नावात एकत्रित होतो तेव्हा देव इथे आहे. God is spirit. देव आत्मा आहे. You cannot see God. तुम्ही देवाला पाहू शकत नाही. We need to believe. आम्ही विश्वास केला पाहिजे. Because God never tells lies. कारण परमेश्वर कधीच खोटं बोलत For नाही. God is truth. कारण देव सत्य आहे. His word is truth. त्याचे वचन सत्य आहे. So He says He is here. म्हणून देव म्हणत आहे की तो इथे So we आहे. believe He is here. म्हणून आम्ही विश्वास करतो की देव इथे आहे. Father, we thank you are here, Lord. पिता तुला धन्यवाद देतो की तुम्ही इथे आहात. Father, I want to thank all of these people who have come here. पिता जे सर्व लोक इथे आले आहेत त्या सर्व लोकांसाठी मी तुला I धन्यवाद thank देतो. you for every one of them. आणि एकूण एक व्यक्तीसाठी धन्यवाद I देतो. know each and every one of them are very precious in thy sight. मला ठाऊक आहे की एकूण एक व्यक्ती तुझ्या नजरेत खूपच मूल्यवान आहे. So I thank you for every one of them. म्हणून मी एकूण एक व्यक्तीसाठी तुला धन्यवाद देतो. Father, this evening, पिता ह्या संध्याकाळी on this great event, आणि ह्या महान घटनाच्या दिवशी the day of Christmas, आणि नाताळाच्या दिवशी I pray, speak to every heart आणि प्रार्थना करतो की तू प्रत्येक अंतःकरणाशी बोल and bless them. आणि प्रत्येक लोकांना आशीर्वादित कर. We look to you for blessings. आम्ही तुझ्याकडे नजर लावतो आशीर्वादाकरिता. Thank you, Father. धन्यवाद In the name of our Lord Jesus Christ, we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I welcome all of you in the name of our Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचे आमंत्रण करत आहे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. I thank all of, please sit down, please आणि sit तुम्ही down. कृपा करून Yeah. बसून घ्या. I thank each and every one मी एकूण एक व्यक्तीचा धन्यवाद करतो for coming in this place या ठिकाणी येण्यासाठी, to celebrate along with us आमच्या बरोबर साजरा करायला this great event हा महान घटनेच्या दिवशी of the birth of our Lord Jesus आपला Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवशी साजर God करायला will surely, definitely bless you. देव नक्कीच आणि खरोखर तुम्हाला आशीर्वादित करणार. Now, I'm going to share God's word. आता मी तुम्हाला देवाचे वचन सांगणार आहे. You know, God's word as God's power. देवाच्या वचनामध्ये देवाच्या सामर्थ्य आहे. God's word is truth. देवाचे वचन सत्य आहे. As God is truth, जसं देव सत्य आहे God's word is truth. देवाचे वचन सुद्धा सत्य आहे. As God never fails, जसं देव कधीच अपयशी होत नाही His word never fails. त्याचे वचन सुद्धा कधीच अपयशी होत नाही. The Bible says God is light, आणि शास्त्र म्हणत आहे की देव प्रकाश आहे and in Him is no आणि darkness. देवामध्ये मुळीच अंधकार नाही. Yes, होय, God is light. देव प्रकाश आहे. God is truth. देव सत्य आहे. God's word is truth. देवाचे वचन सत्य आहे And in His word there is no error. आणि त्याच्या वचनामध्ये चूक नाही. So God's word as God's power. म्हणून देवाच्या वचनामध्ये देवाच्या सामर्थ्य आहे. The more we read God's word, आणि जितकं अधिक आम्ही देवाचे वचन it वाचतो has the power to change our lives. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आपल्या जीवनाला बदलून टाकायला. The Bible says शास्त्र म्हणत आहे His words, they are spirit and they are life. आणि त्याचे वचन ते आत्मा आहे आणि प्रकाश आहे. So the more you hear God's word, आणि जितकं अधिक तुम्ही देवाचे वचन ऐकतात God's word has the power देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे to change your life, तुमच्या जीवनाला बदलून टाकायला, to bless you. तुम्हाला आशीर्वादित करायला. So as you're hearing God's word, म्हणून जसं तुम्ही देवाचे वचन ऐकत आहात put faith विश्वास ठेवा and you'll be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित होणार. Once upon a time, एका वेळेस even I did not know God's word. मी सुद्धा देवाचे वचन जाणत नव्हता. I knew about God, मला देवाविषयी ठाऊक होता but I didn't know Him personally. पण मी त्याला वैयक्तिक रीतीने ओळखत नव्हता. Like many know about God, जसं खूप लोक देवाविषयी त्यांना माहिती आहे but they don't know Him personally. पण सर्व लोक देवाला वैयक्तिक रीतीने ओळखत नाही. Only when you know Him personally, फक्त जेव्हा तुम्ही त्याला वैयक्तिक रीतीने ओळखणार your life will be changed. तुमचं जीवन बदलून जाणार. Now, tonight we shall see आज रात्री आपण पाहूया why do we celebrate Christmas. की आपण नाताळ का साजरा करतो. This is a great event. आणि हा एक महान घटना आहे. Christmas means नाताळ म्हणजे the birth of our Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म. And God wants everyone to know about His birth. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांना येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी समजले पाहिजे. First, let me tell you, प्रथम मी तुम्हाला सांगतो you're all special to God. तुम्ही सर्व देवाच्या नजरेत खूपच मूल्यवान आहे.
and even to us. आणि आमच्यासाठी सुद्धा मूल्यवान आहे. You are God's special people तुम्ही देवाचे विशिष्ट लोक आहात. because God created all of you. कारण देवाने तुम्हा सर्वांचा निर्माण केला आहे. We are God's creation. आम्ही देवाचे निर्मिती आहोत He is our creator, आणि देव आमच्या निर्माण करता आहे. created in His own image. आणि त्यांनी आपल्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपेत बनवले. And He loves all of you आणि देव आपल्या सर्वांवर प्रीती करतो with an everlasting love. एक सार्वकालिक प्रीतीने. Don't think He loves you with human love. असं नाही की देव तुमच्यावर मानवी प्रीतीने प्रीती करतो. Human love will change into hatred within no time. आणि मानवी जे प्रीती आहे कुठलाही वेळ न लागता द्वेषामध्ये बदलू शकतो. But God's love is everlasting. पण देवाची जी प्रीती आहे सार्वकालिक आहे, अनंत Whether कालासाठी you आहे. respond to His love or not, He keeps on loving you. तुम्ही त्याच्या प्रीतीला प्रतिसाद देत आहे किंवा नाही तरीही देव निरंतर तुमच्यावर प्रीती करतो. Even when human beings are evil and sinful, जरी मानव जाती वाईट आहे आणि पापीमय आहे but yet God loves you. तरी देव तुमच्यावर प्रीती करतो. Don't think God hates you. असं विचार करू नका की देव तुमच्या द्वेष करतो. No. नाही. The Bible says God is love. आणि शास्त्र म्हणत आहे देव प्रीती आहे. His nature is love. त्याच्या स्वभावास प्रीती आहे. His quality is love. त्याचे गुणधर्म प्रीती आहे. And it does not change. आणि देव कधीच बदलत नाही. Your hatred for Him cannot change God's love for you. तुमचा जे द्वेष आहे देवासाठी, देवाची प्रीती तुमच्यासाठी बदलू शकत नाही. You may hate Him, तुम्ही देवाचा द्वेष करू शकता but He will still love you पण तरीही देव तुमच्यावर प्रीती करणार. because God is love. कारण देव प्रीती आहे. You must know this quality. तुम्हाला हे गुणधर्म समजले पाहिजे. Then you will come running to God. मग तुम्ही धावत पळत देवाकडे येणार. You know, you'll always want to come close to a person who loves you. आणि तुमची नेहमी इच्छा असते की जो व्यक्ती तुमच्यावर प्रीती करत आहे तुम्ही नेहमी त्याच्या जवळ असले पाहिजे. And God is love. आणि देव प्रीती आहे. You cannot change this love. तुम्ही त्याची प्रीतीला बदलू शकत नाही. Your hatred cannot change His love for you. आणि तुमच्या द्वेष त्याची प्रीती तुमच्यासाठी बदलू शकत But नाही. if you don't respond to His love, पण जर तुम्ही त्याच्या प्रीतीला प्रतिसाद it will दिले be our नाही loss. आणि ही तुमचीच तोटा असणार. The Bible says in John 3:16, आणि शास्त्र म्हणत आहे योहान 3:16 God मध्ये so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. It doesn't say God only loves the elect people of the world असं शास्त्र म्हणत नाही की देव फक्त जगाच्या निवडलेले लोकांवर प्रीती करतो or rich people of the world किंवा जगाचे श्रीमंत लोकांवर or प्रीती करतो famous people of the किंवा world जगाचे प्रसिद्ध लोकांवर प्रीती or करतो righteous people of the किंवा world. जगाचे नीतिमान लोकांवर प्रीती करतो. No, He असं नाही. loves all the people of the आणि world. देव जगाच्या सर्व लोकांवर प्रीती करतो. So be happy and encouraged म्हणून तुम्ही आनंदित व्हा आणि प्रोत्साहित व्हा that God loves you. की देव तुमच्यावर प्रीती करतो. And this is the truth, आणि हे सत्य आहे eternal truth. आणि हे सार्वकालिक सत्य आहे. God never changes. देव कधीच बदलत नाही. His eternal truth, His word never changes. त्याचे सार्वकालिक सत्य त्याचे वचन कधीच बदलत नाही. Satan poisons the minds of the people. आणि शैतान लोकांच्या मनामध्ये विष घालतो. But the truth says पण सत्य असं म्हणत God आहे loves you. की देव तुमच्यावर प्रीती करतो. When Jesus Christ was on this earth, जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता He expressed God's love. त्यांनी देवाची प्रीती व्यक्त केले. When people did the worst to Him, जेव्हा लोकांनी त्याच्यासाठी सर्वात वाईट केले He still loved them. तरी येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर प्रीती केले. They mocked Him. त्यांनी त्यांची थट्टा They केली. whipped Him. त्यांनी त्यांना They फटका spat मारला. on Him. त्यांनी त्यांच्यावर थुंकले. They put the crowns on His head. त्यांनी काटाच्या मुकुट त्यांच्या मस्तकावर A ठेवले crown of thorns. आणि काटाचे मुकुट ठेवले They put nails in His hands आणि and त्यांच्या feet. हातामध्ये आणि पायामध्ये खिले They ठोकले put the spear in His side. आणि त्याच्या खुशीत भाला भोसकले. But they couldn't make Him to hate them. पण ते त्यांच्यावर द्वेष करायला ते लावू शकत नव्हते. He still loved them. तरी येशू ख्रिस्तानी त्यांच्यावर प्रीती केली. Praise the Lord. हालेलुया. He still loved them. तरी येशू ख्रिस्तानी त्यांच्यावर प्रीती केली. How do we know He loved them? आपल्याला कसं समजतो की येशू ख्रिस्तानी ह्या लोकांवर प्रीती केली? Because from the cross He said, Father, forgive them. कारण क्रूसावरून येशूने सांगितले की बापा ह्या लोकांना क्षमा कर. For they know not what they do. कारण त्यांना कळत नाही की ते काय करत आहे. Didn't they know what they were doing? आणि त्यांना कळत नव्हते का की ते काय करत होते? They knew. त्यांना माहिती होते. But Jesus said, Father, forgive them. पण येशूने सांगितले बापा त्यांना क्षमा कर. Because they don't know what they're doing. कारण त्यांना कळत नाही की ते काय करत आहे. Why did the Lord say that? आणि येशू ख्रिस्ताने असं का सांगितले? Because people are not bad. कारण लोक वाईट नाही, Their deeds are bad. त्यांची कृत्ये वाईट आहे. Because when man fell into sin, कारण जेव्हा मानव जाती पापात पडले Satan
became the god of this world. शैतान ह्या जगाचा परमेश्वर झाला And everyone came under his sway. आणि प्रत्येक लोक त्याच्या वाराखाली आले, वशाखाली So आले. when people do bad and wicked things, they do under his influence. म्हणून जेव्हा लोक वाईट करत आहे आणि दुष्ट गोष्टी करत आहे, ते शैतानाच्या प्रभावाखाली राहून हे गोष्टी करतात. That's why when they come to realization, they say, I didn't know why I did this. म्हणून जेव्हा ते शुद्धीवर येतात, ते बोलत आहे, मला कळत नाही की मी असं का केला. I didn't want to do it. मला हे करायची इच्छा नव्हते. I didn't want to kill that person. मला त्या व्यक्तीचा खून करायची इच्छा But नव्हती. I didn't know what made me to do पण it. मला कळत नाही की कुठल्या गोष्टीने मला ते करायला लावले. I didn't want to hurt my wife. मला माझ्या पत्नीला दुःख I द्यायची didn't इच्छा want to hurt my husband. माझ्या पतीला मला दुःख द्यायची इच्छा नव्हते. But I don't know what happened. पण मला कळत नाही की काय झाले. The problem is अडचण आहे because of sin, पापामुळे, because of darkness, अंधकारामुळे. they're under the influence of the devil. ते शैतानाच्या प्रभावाखाली आहे. म्हणून Satan influences those who live in darkness, in sin. शैतान त्या लोकांना प्रभावित करत आहे जे अंधकारात राहत आहे, जे पापात आहे. People want to do good, लोकांना चांगलं करायची इच्छा आहे, but it is difficult for them to do good. पण त्यांना कठीण होतं चांगलं करायला. And it's easy for them to do evil. आणि वाईट करायला त्यांना अगदी सोपं होतो. It's so easy to sin, आणि पाप करायला खूप सोपं आहे. so difficult not to sin. आणि पाप न करणे कठीण आहे. Though there are good parents, जरी चांगले आई वडील good आहे, professors, चांगले good प्रोफेसर आहेत, schools and colleges, चांगले शाळा आहे, कॉलेज आहे, yet people sin and तरी do evil. लोक पाप करत आहे आणि ते वाईट करत आहे. And as the days go by, we see even small children sinning like big people. आणि जसं दिवस निघून जात आहे, आम्ही पाहत आहे की लहान लेकरू सुद्धा मोठ्या लोकांसारखं वाईट करत आहे. That is what we are seeing आणि today. असंच आज आम्ही पाहत आहोत. Small children taking guns and shooting. आणि लहान लेकरे बंदूक घेतात आणि गोळी मारतात. Who told them? कुणी त्यांना हे शिकवले? Is there any school to teach evil? आणि कुठलाही शाळा आहे का जो त्यांना वाईट शिकवतो? No. नाही. They are all under the influence of the devil. हे सर्व लोक शैतानाच्या प्रभावाखाली आहे. Sin gives strength to the devil. पाप शैतानाला बल देतो. The one who is in darkness is a slave of the devil. आणि जो अंधकारात आहे तो शैतानाचा गुलाम आहे. That person doesn't realize, आणि त्या व्यक्तीला कळत नाही, but they are working for the devil. पण ते लोक शैतानासाठी काम करतात. We see a man named Saul in the Bible. आम्ही एक व्यक्तीला पाहत आहे ज्याचे नाव आहे शौल शास्त्रामध्ये. He was persecuting the people, आणि तो लोकांचा छळ करत harassing होता, them, तो लोकांना त्रास देत होता, killing them, त्यांच्या खून करत होता, destroying them. त्यांचा नाश करत होता. And he thought he was doing God a favor. आणि त्याला वाटलं की देवासाठी काहीतरी कृपा करत आहे. He was thinking he was serving God. आणि त्याला वाटत होता की तो देवाची सेवा करत He आहे. thought he was pleasing God. त्याला वाटलं की तो देवाला संतुष्ट करत आहे. Look at this. ह्या गोष्टीकडे पहा. He thought he was pleasing God. आणि त्याला वाटलं की तो देवाला खुश करत आहे. In darkness, you don't know your deeds are evil. आणि अंधकारात तुम्हाला कळत नाही की तुमचे काम दुष्ट आहे. You must come to the light, तुम्ही प्रकाशात आले पाहिजे, which will show the evil deeds. जे तुम्हाला तुमच्या दुष्ट कृत्य दाखवणार. For this purpose, आणि ह्या हेतूसाठी God sent his son देवाने आपले पुत्र as पाठवले the light of the world. जगाचा प्रकाश म्हणून. Praise the Lord. हालेलुया. Because the whole world was in darkness, कारण पूर्ण जग अंधकारात होते, in sin. पापात होते. Jesus came with a mission. आणि येशू एक लक्ष घेऊन आला. He didn't come for himself. आणि येशू स्वतःसाठी आले नाही, He came for us. आणि येशू आपल्यासाठी आले. The Bible says शास्त्र म्हणत आहे in John 16, आणि योहान 16 मध्ये, he came for our advantage. आणि येशू आला आपल्या फायद्यासाठी. He came for our benefit, येशू आले आपले नफासाठी, for our blessing. आपल्या आशीर्वादाकरिता. That's the purpose. आणि हेच हेतू होता. For unto us a child is born. आम्हासाठी एक बाल जन्मला आहे. Unto us means आमच्यासाठी म्हणजे for our profit, आपल्या लाभासाठी, for our benefit, आपल्या फायद्यासाठी, to remove us from darkness आम्हाला अंधकारातून काढायला and put us in the light. आणि आम्हाला प्रकाशात ठेवण्याकरिता. God is light. देव प्रकाश आहे, His kingdom is light. त्याच्या राज्य प्रकाश आहे, Sin is darkness. पाप अंधकार And the आहे, devil is darkness. आणि शैतान सुद्धा अंधकार आहे. So God sent his son. म्हणून देवाने आपला पुत्र पाठवले. And his birth was a miraculous birth. आणि येशूचा जन्म एक चमत्कारिक जन्म होता. No one was born like Jesus. आणि कुणाचाही जन्म येशू सारखा झाला नव्हता. Why? का?
It was a miraculous conception. कारण हे एक चमत्कारिक गर्भधारण होता. According to the normal earth way, आणि पृथ्वीच्या सामान्य रीती a अनुसार child is born through the union of man and woman. एक बाळाचा जन्म होता पुरुष व स्त्रीच्या संभोगामुळे. But God did a miracle पण देवाने एक चमत्कार केला that Mary was a virgin, की मरिया एक कुमारी होती, yet she conceived. तरी तिला गर्भ राहिले. Why did God do this miracle? आणि देवाने हे चमत्कार का केला? Because through the seed of man, sin enters. कारण मनुष्याच्या बीने पाप प्रवेश करतो. All are sinners. सर्व लोक पापी आहे. Because when God made our first parents, कारण जेव्हा देवाने आपल्या प्रथम आई वडिलांना they had निर्माण no sin. त्यांच्यामध्ये पाप नव्हते, And so there was no death, म्हणून तेव्हा मरण no नव्हते, curse, शाप नव्हते, no troubles, त्रास no नव्हते, trials, आणि संकट no नव्हते, problems, अडचणी नव्हते, no darkness. अंधकारच नव्हते. And God told them, आणि देवाने त्यांना सांगितले, the day you sin, आणि ज्या दिवशी तुम्ही पाप करणार you will start dying. तुम्ही मरायला सुरू करणार. So when they sinned, म्हणून जेव्हा त्यांनी पाप केले they were separated from the light, ते प्रकाशापासून किंवा जीवनापासून दूर झाले, separated from God. देवापासून ते दूर झाले. Sin is darkness, पाप अंधकार आहे, which always separates from God, which is light. आणि जे नेहमी देवापासून आपल्याला वेगळा करतो जो प्रकाश आहे. Sin always separates. पाप नेहमी आपल्याला वेगळा करतो. What is darkness? अंधकार म्हणजे It's the काय? absence of light. अंधकार म्हणजे प्रकाशाची उपस्थिती What is नाही. darkness? अंधकार काय आहे? Absence of God who is light. आणि देवाच्या उपस्थिती नाही जो प्रकाश आहे. We must know this truth. आपल्याला हे सत्य कळले पाहिजे. If you don't know this truth, जर तुम्हाला हे सत्य ठाऊक नाही, Satan can destroy our life. शैतान आपल्या जीवनाचा नाश करू Like शकतो. Saul, सौलासारखं he was doing wicked, तो दुष्ट करत होता, yet he thought he was serving God. तरी त्याला वाटलं की तो देवाची सेवा करत आहे, And he was on his way आणि तो आपल्या रस्त्यावर होता to Damascus दमस्कसच्या to do रस्त्यावर more evil. अजून वाईट करायला. Suddenly a bright light was shown अचानक एक प्रकाश त्याच्यावर चमकला and he fell down. आणि तो पडला. And in that light, आणि त्या प्रकाशात he saw his evil deeds. त्यांनी आपले वाईट काम पाहिले And he said, oh, I'm a sinner. आणि त्यांनी सांगितले की मी एक पापी आहे. And he repented. आणि त्यांनी पश्चाताप केला. The moment he repented, आणि ज्या क्षणी त्यांनी पश्चाताप केला, God forgave him देवाने त्याला क्षमा केली and changed his heart. आणि त्याच्या जीवनामध्ये रूपांतर आणले. Praise the Lord. हालेलुया. That's what God can do in your life. आणि असंच देव तुमच्या जीवनामध्ये करू शकतो. From that time, आणि त्या वेळेपासून Saul became Paul, शॉल पॉल झाला, a changed person. एक बदललेला व्यक्ती झाला By God's grace, देवाची कृपेने. he was living his life from then on. आणि देवाची कृपेने मग तो त्याच्या जीवन जगायला सुरू केला. My dear brothers and sisters, माझ्या प्रिय भाऊ व बहिणीनो, Christmas is a great event. नाताळ एक महान घटना आहे. We remember that Christ came for us आम्ही स्मरण करतो की ख्रिस्त आमच्यासाठी आले, because we are all in sin कारण आम्ही सर्व पापात and we were होते in darkness, आणि आम्ही अंधकारात होते harassed by the devil. आणि शैतान आम्हाला त्रास देत होता. But praise God, पण प्रभूची स्तुती असो, God sent his son देवाने आपला पुत्र पाठवले to be the savior of the की world. त्यांनी पूर्ण जगाच्या तारणहारा झाला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. The Bible says, शास्त्र म्हणत आहे unto you a savior is born, तुमच्यासाठी एक तारणहारा who जन्मला is आहे, Christ the Lord. जो आहे ख्रिस्त आपला प्रभू. He is born for us आणि ख्रिस्ताचा जन्म झाला आपल्यासाठी, to forgive us of our sins, आमच्या पातकांना क्षमा करायला, to deliver us, आमची सुटका करायला, to bless us, आम्हाला आशीर्वादित करायला, remove us from the kingdom of darkness and put us in the kingdom of light. आम्हाला अंधकाराच्या राज्यातून काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये ठेवण्यासाठी. Remember one thing, एक गोष्टी लक्षात ठेवा, in that eternal realm, आणि त्या सार्वकालिक there are जगामध्ये only two kingdoms, दोनच राज्य आहे, the kingdom of light and kingdom of darkness. प्रकाशाचे राज्य व अंधकाराचे राज्य आहे. It plays a very important role. आणि हे खूप महत्वाचा भाग खेळतो. There are not many kingdoms. आणि खूप राज्य नाही. The kingdom of light, that is heaven, आणि प्रकाशाचे राज्य म्हणजे स्वर्ग, and the kingdom of darkness, that is hell. आणि अंधकाराचे राज्य म्हणजे नरक. There are only two eternal places आणि हे दोन सार्वकालिक जागा आहे where one will spend for eternity. जिथे एक व्यक्ती आपला वेळ घालवणार आहे सार्वकालिक साठी. And every decision has to be made now. आणि प्रत्येक निर्णय आपण इथेच केला पाहिजे, Now. आताच केला पाहिजे. You have to decide आपण आताच निर्णय केले whether I'll पाहिजे walk with God, which is light, की मी देवाबरोबर चालणार जो प्रकाश आहे, or walk in darkness, which is the devil. किंवा अंधकारात चालणार जो आहे शैतान.
You must make a decision. तुम्ही निर्णय आजच केले पाहिजे. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या, Jesus did not come to condemn anyone. येशू कुणाला दंडित करायला आले No, नाही. he is not condemning your sin. आणि येशू तुमच्या पापाला दंडित करत नाही. No. नाही. The Bible only reveals that you are a sinner and God wants to forgive you. शास्त्र फक्त हे प्रकट करत आहे की तुम्ही एक पापी आहे आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला क्षमा केले पाहिजे. It doesn't show you your sin to condemn you. आणि देव तुम्हाला दाखवत नाही की तुम्हाला दंडित करण्यासाठी. No. नाही. He shows you your sin so that you will need a savior. देव तुम्हाला तुमच्या पाप दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक तारणहाराची गरज आहे म्हणून. Like suppose you are sick. समजा तुम्ही आजारी आहात, You go to the doctor तुम्ही वैद्याकडे जातात and the doctor tells you this is you're sick आणि डॉक्टर म्हणतो की हे आजार तुम्हाला आहे and he gives you a solution. आणि डॉक्टर तुम्हाला एक उपचार A देतो remedy. आणि एक उपाय देतो. In the same way, तसंच प्रकारे Jesus tells us येशू आपल्याला बोलतो that you're sick की in तुम्ही your spirit. की तुम्ही तुमच्या आत्म्यात आजारी आहात, There is sin in you. तुमच्यामध्ये पाप आहे And as a sinner, you cannot go to heaven. आणि एक पापी म्हणून तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. But I have paid the penalty of your sin. पण मी तुमच्या पापाची भरपाई केलेली आहे. You just repent of your sins तुम्ही फक्त तुमच्या पापांची and पश्चाताप God करा will forgive you. आणि देव तुम्हाला क्षमा करणार. Praise the Lord. हालेलुया. Once God forgives you, एकदा देव तुम्हाला क्षमा करतो, He comes as the light. मग तो प्रकाश म्हणून येतो. You become His temple मग तुम्ही त्याचे मंदिर and you होता start living in the kingdom of heaven while on earth. आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जगायला सुरू करत आहे पृथ्वीमध्ये राहून. What a blessing. किती महान आशीर्वाद. Praise the Lord. हालेलुया. The devil lives in the kingdom of darkness. आणि शैतान अंधकाराच्या राज्यात You're राहतो, living in the kingdom of light. तुम्ही प्रकाशाच्या राज्यात राहत आहे. He will try his best to pull you, आणि शैतान त्याचे उत्तम प्रयत्न करणार तुम्हाला अंधकारात ओढायला, but he'll continue to walk पण तुम्ही निरंतर चालणार till one day God calls you home to heaven. जोपर्यंत एक दिवस देव तुम्हाला बोलावित नाही स्वर्गामध्ये तोपर्यंत. And then we live in heaven forever and ever. आणि मग आम्ही स्वर्गामध्ये राहणार आहे युगानयुग साठी. Praise the Lord. हालेलुया. That is God's plan. आणि हीच देवाची योजना आहे. Our future is not on this earth. आपले भविष्य आहे या पृथ्वीवर नाही. This future is temporary. आणि हे जे भविष्य आहे तात्पुरता आहे, For some years, काही वर्षांकरिता we आहे. are not going to live on earth forever. आणि तुम्ही या पृथ्वीमध्ये युगानयुग साठी राहणार नाही. There is no guarantee of life on this earth. आणि या पृथ्वीमध्ये आपल्या जीवनाची काही खात्रीच नाही. How many years are you going to live? आणि किती वर्ष तुम्ही जगणार. But people do everything to live in this world. पण लोक प्रत्येक गोष्टी करत आहे ह्या जगामध्ये राहण्याकरिता. They will kill, steal, rob, cheat, do everything. ते खून, चोरी, घात आणि फसवणार प्रत्येक गोष्टी Because their करतात. future is earth. कारण त्यांचे भविष्य आहे ही पृथ्वी. And one day they die. आणि एक दिवस ते मरतात And they leave everything on this earth. आणि ते प्रत्येक गोष्टी या पृथ्वीवरच सोडून जातात. They can take nothing. ते काही घेऊन जाऊ शकत नाही. But our Father's plan is, पण आपली पिताची योजना आहे, our goal is heaven. आमच्या ध्येय आहे स्वर्ग. Praise the Lord. हालेलुया. That's the eternal realm where we are going to live forever. आणि ते सार्वकालिक जग आहे जिथे आम्ही युगानयुग साठी राहणार आहोत. Make your goal heaven. तुमचं लक्ष्य स्वर्ग बनवा. That is our Father's plan. आणि हीच आपली पिताची योजना आहे. You can plan it right now on earth. आताच तुम्ही ही योजना पृथ्वीमध्ये करू शकता. For this purpose Jesus came. या हेतूसाठी येशू आले He defeated the devil on the cross. आणि त्यांनी सैतानाला क्रूसावर पराभूत केला. Satan, who became the god of this world due to mankind's sin. आणि शैतान ह्या जगाच्या परमेश्वराच्या पापामुळे And everyone he made him his slave. आणि तो प्रत्येक लोकांना त्याच्या गुलाम बनवले. You may say, I'm not a slave to Satan. तुम्ही बोलणार मी शैतानाचा गुलाम नाही. But if you are a slave to sin, you are a slave to the devil. पण जर तुम्ही पापाच्या गुलाम आहे मग तुम्ही शैतानाच्या गुलाम आहात. Because he is the king of darkness. कारण तो अंधकाराचा राज्य आहे. Many don't realize. खूप लोकांना हे कळत नाही. When they serve sin, they serve the devil. जेव्हा ते पापाची सेवा करतात तेव्हा ते शैतानाची सेवा करतात. Serving in the kingdom of darkness. आणि ते अंधकाराच्या राज्याची सेवा करतात. And in darkness, their evil deeds are hidden. आणि अंधकारामध्ये त्यांचे जे दुष्ट काम आहे ते लपलेले आहे. So when you come to the light, म्हणून जेव्हा तुम्ही प्रकाशात येतात then you'll cry out, मग तुम्ही Oh रडणार God, I'm a sinner. की प्रभू मी एक पापी आहे, Please forgive me. मला क्षमा कर. And God forgives you. आणि देव तुम्हाला क्षमा करतो. Praise the Lord. Hallelujah. Why does God forgive देव you? तुम्हाला का क्षमा करतो. Not because you are worthy. की तुम्ही योग्य आहे म्हणून नाही, Not because we are rich. आम्ही श्रीमंत आहे म्हणून
म्हणून नाही, not because we are famous. आम्ही प्रसिद्ध आहे म्हणून नाही. God forgives you because of Jesus Christ's perfect sacrifice for our sins. आणि देव तुम्हाला क्षमा करतो येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण जे बलिदान आहे आपल्या पापांसाठी, त्याकरिता देव आपल्याला क्षमा करतो. Praise the Lord. हालेलुया. God grants you salvation देव तुम्हाला तारण देतो based on what Jesus Christ did on the cross. त्या पातळीवर की येशू ख्रिस्ताने क्रूसावर काय केले त्या पातळीवर. He came on this earth, आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवर took आले the whole world's sin upon himself आणि सर्व जगाच्या पाप त्यांनी स्वतःवर घेतले and paid the consequences of sin. आणि पापाचे परिणाम त्यांनी भरपाई केले. He took the consequences of sin upon आणि himself पापाचे परिणाम त्यांनी स्वतःवर घेतले and gave us his blessing. आणि येशूचे आशीर्वाद येशूने आपल्याला दिले. Praise the Lord. हालेलुया. Because of sin, none deserve heaven. आणि पापामुळे कुणीही स्वर्गाच्या लायकीचे But नाही, because Jesus paid for our sin, पण येशूने आपल्या पापाची दंड भरले आहे म्हणून God gives us heaven. देव आपल्याला स्वर्ग देतो. Praise the Lord. Hallelujah. You cannot buy heaven. तुम्ही स्वर्ग विकत घेऊ शकत नाही. You cannot use the perishable things of the world to buy the imperishable. आणि नाशवंत गोष्टी जे जगाची आहे त्याचा उपयोग तुम्ही करू शकत नाही अविनाशी गोष्टी विकत घ्यायला. God is not unjust. आणि देव अन्यायी नाही. If he gives heaven only for rich people, जर तो स्वर्ग फक्त श्रीमंत लोकांना देतो God is unjust. मग देव अन्यायी आहे. No. नाही. He is not giving to the highest bidder. आणि तो सर्वात उंच बोली लावणारा देत नाही स्वर्ग. No, 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 नाही. no. His way is only one way. आणि देवाचा मार्ग एकच मार्ग आहे. He tells us to repent of your sin and God will forgive us. आणि देव बोलत आहे की तुम्ही तुमच्या पापांची क्षमा करा आणि देव तुम्हाला क्षमा करणार. That's the only way to go to heaven. आणि एकच मार्ग आहे तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. Not to righteous deeds. आणि नीतिमान कृत्यांद्वारे नाही. Don't think we can do some righteous deeds and we'll go to heaven. असं विचार करू नका की मी काहीतरी पुण्य काम करणार आणि मग मी स्वर्ग No. मिळवून घेणार, असं नाही. When we are unrighteous, जेव्हा आम्ही अनीतिमान how आहोत can our deeds become righteous? मग आपले काम कसं नीतिमान होऊ शकतो. When the tree is bad, the fruit is bad. जेव्हा झाड वाईट आहे तेव्हा फळ ही वाईट असतो. For the fruit to be good, the tree should be good. जर फळ चांगलं असलं पाहिजे मग तो झाड सुद्धा चांगला असला पाहिजे. We are sinners. आम्ही पापी आहोत. How can our deeds become holy? मग आपले कृत्य कसं काय पवित्र होऊ For शकतो. our deeds to be righteous, we need to be righteous. आपले जर कृत्य नीतिमान असले पाहिजे मग आम्ही सुद्धा नीतिमान झालो पाहिजे. Because people don't know this. लोकांना हे गोष्टी ठाऊक नाही म्हणून They will commit all kind of evil ते सर्व प्रकारची वाईट गोष्टी and they'll करणार just do good deeds. आणि मग ते फक्त पुण्य गोष्टी करणार No. नाही. So there's only one way. म्हणून एकच मार्ग आहे, God's way. देवाची मार्ग आहे. God sent his son देवाने आपले पुत्र पाठवले on this earth. या ग्रह पृथ्वीवर And this was a miraculous आणि conception. हे एक चमत्कारिक गर्भधारण Without होते. the union of man, आणि पुरुषाच्या संभोगाशिवाय Holy Spirit overshadowed Mary पवित्र आत्माच्या सावली जो होता मरियेवर पडला and Mary conceived आणि मरिय गर्भवती झाली by the power of the Holy Ghost. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने. And the child was born आणि एक बाळ जन्मला without sin. निष्पाप. He lived without sin तो निष्पाप जगला and he died without sin. आणि तो निष्पाप मेला. Because the sacrifice should be without sin. कारण जो बलिदान जो होता तो निष्पाप झाला पाहिजे होता. We are all sinners. आम्ही सर्व पापी आहे So no one can become a savior. म्हणून कोणी एक तारणहारा होऊ A शकत नाही. savior should be without sin. आणि एक जो तारणहारा आहे तो निष्पाप असला And पाहिजे. everyone who is born through the man and the woman, through the seed of man, sin has entered mankind. आणि प्रत्येक लोक जो पुरुष व स्त्रीच्या संभोगाने झालेल्या जन्म घेतले आहे, पुरुषाच्या बीने जन्म घेतले आहे, ते सर्व पापी आहे They're all sinners. आणि सर्व पापी आहे. So no one can be a savior. म्हणून कोणीही एक तारणहारा होऊ So शकत नाही. God himself came म्हणून देव स्वतः आले in the person of Jesus, येशू ख्रिस्ताच्या रूपात, in the flesh and blood. रक्त व मांसामध्ये. Yet he was God the Son. आणि तो देव पुत्र होता He was God himself आणि तो देव स्वतः होता who became our savior. जो आपला तारणहारा झाला. Praise the Lord. हालेलुया. That's why we rejoice, म्हणून आम्ही आनंद करतो because our savior is born unto us कारण एक तारणहारा आपल्यासाठी जन्म घेतला आहे, for our benefit. आपल्या फायदेसाठी. He came and destroyed Satan on the cross. आणि तो येऊन शैतानाला पराभूत केला क्रूसावर. Satan thought that he destroyed Jesus. आणि शैतानाचा विचार होता की त्यांनी येशूचा नाश केला. He became very happy. तो खूपच आनंदित Oh, झाला I killed की Jesus. मी येशूचा खून केला. But what happened? पण काय झालं?
On the third day, तिसऱ्या दिवशी Jesus rose up. येशू पुन्हा उठले. Praise the Lord. हालेलुया. And Satan wept. आणि शैतान रडला Oh, I'm undone. की मी नाहीसा झालो, I'm defeated. मी पराभूत झालो. Now the kingdom of light will destroy the kingdom of darkness. आता प्रकाशाचे राज्य अंधकाराच्या राज्याचा नाश करणार. Now people can enter the kingdom of light. आता लोक प्रकाशाच्या राज्यात प्रवेश करू Now शकतात. they can leave the kingdom of darkness. आता ते अंधकाराचे राज्य सोडू शकतात. Now they'll become overcomers. आता ते जयवंत झाले आहे, Because light overcomes darkness. कारण जे प्रकाश आहे अंधकारावर जय मिळवतो. Praise the Lord. हालेलुया. This is the good news. आणि ही चांगली बातमी आहे. Jesus destroyed Satan. आणि येशूने शैतानाचा नाश केला. He is the only one who rose from the dead. आणि येशू एकच व्यक्ती आहे जो मेलेल्यातून परत उठला. Praise the Lord. हालेलुया. He is the living Savior. आणि येशू ख्रिस्त जिवंत तारणहार You are आहे. not following a dead Savior. आणि तुम्ही एक मेलेल्या तारणहाराचे अनुकरण करत नाही, A living Savior. एक जिवंत तारणहाराचे अनुकरण करत आहात. Praise the Lord. हालेलुया. My dear brothers and sisters, माझ्या प्रिय भाऊ बहिणी, there was a time I didn't know this Savior. आणि एक वेळ होता जेव्हा मी ह्या तारणहाराला ओळखत नव्हता. I was totally dejected and depressed in मी life. पूर्णपणे हताश व निराश झालेला होता जीवनामध्ये. Because I came from a very poor family. कारण मी खूप गरीब कुटुंबातून आलो होतो म्हणून I knew about Jesus. मला येशू ख्रिस्ताविषयी But माहिती I never होतं. knew Him पण personally. मी येशू ख्रिस्ताला वैयक्तिक रीतीने ओळखत I नव्हता. never knew God's word. आणि मला देवाचे वचन सुद्धा ठाऊक नव्हता. I was ignorant. मी अज्ञान होता. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या, ignorance is Satan's weapon to destroy us. आणि अज्ञान शैतानाचे एक शस्त्र आहे आपला नाश करायला. That's what the Bible says. म्हणून शास्त्रात- My people are perishing for lack of knowledge of God's word. माझ्या लोकांचा नाश होत आहे वचनाच्या ज्ञानाच्या I कमतरतेमुळे. didn't know God's word. मला देवाचे वचन ठाऊक नव्हता. My daddy was suffering from asthma. माझ्या वडिलांना दमाचा त्रास होता Very sick always. आणि नेहमी ते आजारी होते. I saw him suffering. आणि मी त्यांना त्रास सोसताना पाहिले. No cure for asthma. आणि दमासाठी कुठलाही उपचार नव्हता. Every day I would see him breathing heavily. आणि रोज मी त्यांना पाहत होता की जोर जोराने ते श्वास घेत No आहे medicine worked. आणि कुठलाही औषध काम करत नव्हते. And one day he एक became दिवस very sick. तो खूपच आजारी And पडले they took him to the hospital. आणि ते लोकांनी त्यांना हॉस्पिटल रुग्णालयात घेऊन गेले. Our house was very close to the road. आणि आमचा जो घर होता रस्त्याच्या अगदी जवळ होता. And as we were standing in our garden, आणि जसं आम्ही आमच्या बागेत उभे होते, looking at our daddy, आमच्या वडिलांकडे लक्ष लावत होते, as he turned from there, जसं तिथून वळले, he gave a last look at us. त्यांनी शेवटच्या नजर आमच्यावर टाकले And then he collapsed. आणि मग तो कोसळून पडला. He died. ते मेले. We were very small. आम्ही खूप लहान होते. Later on, मग this sickness came on me. आणि हे जे दमाचा आजार होता माझ्यावर आले. I started to suffer from asthma मला दमाचा त्रास व्हायला सुरू and झाले many other sickness and आणि disease. खूप इतर आजार व रोग माझ्यावर आले. I didn't know our Lord Jesus Christ. मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हते Ignorant of God and His word. आणि देवाच्या आणि देवाच्या वचनाविषयी मी अज्ञान होता. And I was suffering from this asthma आणि मला ह्या दमाचा त्रास होता and many other sickness. आणि इतर खूप आजार And the होते. doctor said, आणि डॉक्टरांनी सांगितले, did your father have this? आणि तुमच्या वडिलांना हे आजार होते का? That's the reason you're having it. आणि हेच कारण आहे की तुम्हाला सुद्धा हे दमाचा आजार आले आहे. And later on when you get married, your child will have. नंतर जेव्हा तुमचं लग्न होणार तुमच्या मुलाला सुद्धा हे आजार येणार. But praise God, पण प्रभूची स्तुती असो, one day एक दिवस I came to know Jesus Christ. मला येशू ख्रिस्त कळाले. I repented of my sin. मी माझ्या पापांची पश्चाताप केले. He came into my heart. येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात आले. I never knew him before. मी त्याला आधी ओळखत Being नव्हता a Christian, आणि ख्रिस्ती असूनही I never knew him. मला येशू ठाऊक नव्हता. But in the place I was working, पण ज्या ठिकाणी मी काम करत होता, one brother introduced me to Jesus. एक भावाने माझ्या परिचय केला येशू ख्रिस्ता बरोबर. He asked me, त्यांनी मला सांगितले, do you read the Bible? तुम्ही वचन वाचतात I का? said, I don't read the Bible. आणि पास्टरांनी सांगितले की मी पवित्र शास्त्र वाचत नाही, I don't understand the Bible. मला शास्त्र कळतच नाही. And he said, आणि मग त्यांनी सांगितले, yes, the Bible is God's word. होय, शास्त्र जे आहे देवाची वचन The आहे Bible is light. आणि जे शास्त्र आहे प्रकाश आहे. When you accept Jesus as your Savior and Lord, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणहारा म्हणून then you will स्वीकारता, understand God's word. मग तुला देवाचे वचन कळणार. That time, त्यावेळी we were having lunch. आम्ही भोजन करत होते And he told दुपारचे. me to repent of my sins and give my heart to Jesus. आणि त्यांनी सांगितले मला की तुम्ही तुमच्या पापांची पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताला तुमचे अंतःकरण द्या. I bow down. मी माझे मस्तक लावले. Though
I was very ashamed जरी मला खूप लाज वाटत because I होते, had never said a prayer कारण मी कधीच आधी प्रार्थना before म्हटलं all नव्हते the people. सर्व लोकांपुढे. So anyhow, I kept my hand and just made this surrender prayer. तरी मी माझे हात ठेवून हे समर्पणाची प्रार्थना केले. I just said, मी फक्त सांगितले Lord Jesus, की प्रभू येशू please ख्रिस्त forgive me. कृपा करून मला of क्षमा all कर. my sins. माझ्या सर्व पापांना क्षमा कर. I accept you मी तुझ्या स्वीकार as my करतो. Lord and Savior. माझ्या प्रभू व तारणहारा Come into my heart. माझ्या अंतःकरणात ये. You know, He came into my heart. तुम्हाला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त माझ्या And अंतःकरणात He आले. changed my life. आणि त्यांनी माझे जीवन बदलून टाकले. From that time, आणि त्या वेळेपासून even sickness left me. आजार सुद्धा मला सोडून गेला. Praise the Lord. हालेलुया. Now I'm more than 53 years old. आता माझे वय 53 वर्षापेक्षा अधिक आहे. But none of this sickness ever came back. पण कुठलाही आजार माझ्यावर कधीच परत आले नाही. Because Jesus Christ is the healer. कारण येशू ख्रिस्त आरोग्यदाता आहे. Praise the Lord. हालेलुया. Oh, He came for your आणि advantage. येशू ख्रिस्त आले आपल्या फायद्यासाठी. He told His disciples, येशूने आपल्या शिष्यांना look, सांगितले, I'm going and dying now. बघा मी जाऊन आता मरत आहे. And they became very sad. आणि ते खूप दुःखित झाले. He said, you will not understand आणि येशूने सांगितलं आता तुम्हाला why कळणार I'm नाही dying on the cross. की मी क्रुसावर का मरण पावत आहे. Why I have to suffer. मला का त्रास सोसायची गरज You may आहे. not understand. आता तुम्हाला कळणार But नाही. you know one thing. पण तुम्हाला एक गोष्टी माहिती I'm पडली. doing all this for your benefit. पण तुम्हाला एक गोष्टी कळायला पाहिजे, हे सर्व गोष्टी मी तुमच्या फायद्यासाठी करत आहे. Praise the Lord. हालेलुया. Jesus Christ is for your येशू benefit. ख्रिस्त तुमच्या फायद्यासाठी आहे. His coming is for your येशू benefit. ख्रिस्ताच्या येणे तुमच्या फायद्यासाठी His आहे. dying is for your येशू benefit. ख्रिस्ताच्या मरण पावणे तुमच्या फायद्यासाठी आहे. The crown of thorns which was put on his head was for your आणि benefit. काट्याचे मुकुट जो त्या मस्तकावर ठेवण्यात आले ते तुमच्या So फायद्यासाठीच your आहे. sins of your mind can be forgiven. जेणेकरून तुमच्या मनाचे पापांची क्षमा होऊ शकतो. He was whipped त्याला फटके मारण्यात आले for our benefit, आपल्या that फायद्यासाठी, we may receive healing. जेणेकरून आम्हाला आरोग्य प्राप्त होणार. He rose up on the third day. आणि त्याला माहिती होतं शापाविषयी. He rose up आणि तो पुन्हा उठला. that we may never die. आणि येशू पुन्हा उठला But live जेणेकरून with आम्ही him कधीच forever. मरणार नाही, जेणेकरून आम्ही युगानुयुगासाठी राहणार. Praise the Lord. हालेलुया. My dear brothers and sisters, माझे प्रिय भाऊ बहिणीनो, Jesus did not come to rob you, येशू ख्रिस्त तुमची चोरी करायला आले नाही, to curse you, तुम्हाला शाप देण्यासाठी आले नाही, to put sickness and disease. तुमच्यावर आजार व रोग घालायला He आले नाही. came for your benefit. येशू ख्रिस्त तुमच्या फायद्यासाठी आले. Praise the Lord. Hallelujah. He came for your येशू benefit, ख्रिस्त तुमच्या फायद्यासाठी आले, for your blessing, तुमच्या for आशीर्वादाकरिता, your healing, तुमच्या आरोग्यासाठी, for your salvation, तुमच्या to तारणासाठी, take you to heaven. तुम्हाला स्वर्गात घेऊन जायला. Praise the Lord. Hallelujah. That is our Father's goal. आणि हीच आपले पिताचे लक्ष्य आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So tonight, म्हणून आज रात्री we will give our heart to the Lord Jesus आम्ही आपले Christ. हृदय अंतकरण प्रभू येशू ख्रिस्ताला You देणार. will never regret. मग तुम्ही कधीच पस्तावा करणार You will be नाही. the happiest person on earth. तुम्ही पृथ्वीमध्ये सर्वात आनंदी व्यक्ती You असणार. will not fear death तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही, because you're totally prepared for heaven. कारण तुम्ही पूर्णपणे तुमची तयारी झाली आहे स्वर्गासाठी. Because when you repent, you become a citizen of heaven. कारण जेव्हा तुम्ही पश्चाताप करतात तेव्हा तुम्ही स्वर्गाचे नागरिक होतात. Satan cannot rob you. शैतान तुमची चोरी करू You शकत नाही. start living in the kingdom of heaven on earth. आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जगायला सुरू करत आहे, पृथ्वीमध्येच राहून In the kingdom of light. प्रकाशाच्या राज्यात, And you become an overcomer. आणि तुम्ही एक महाविजयी होतात. That's what the Bible says. Satan cannot touch you. म्हणून शास्त्र म्हणत आहे शैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Why? का? You become a child of light. कारण तुम्ही प्रकाशाचे लेकरू झालेले आहे. Light always overcomes. आणि प्रकाश नेहमी जय मिळवतो. So you become an overcomer. म्हणून तुम्ही एक महाविजयी आहात. Satan cannot touch you. शैतान तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. What benefits? So many आणि benefits. एवढे फायदे आहे तुम्हाला, So many आणि benefits. किती फायदे आहे तुम्हाला. Jesus brought for you. येशूने तुमच्यासाठी आणले. Praise the Lord. हालेलुया. I'm so happy. मी एवढा आनंदित आहे I received Jesus. की मी येशू ख्रिस्ताचा And स्वीकार केला. so many of you. आणि किती लोक You तुमच्यामध्ये, know, this is my Pune and Pimpri church. आणि हे माझे Come पुन्हा व together. पिंपरीची मंडळीचे लोक आहे. They've all tasted of the Lord. त्या ह्या सर्व लोकांनी येशू ख्रिस्ताची चव घेतलेली आहे. Shall we all stand up? आपण सर्व उभे राहू And we will make this small prayer. आणि आपण हे छोटीशी समर्पणाची But you प्रार्थना must करू. do it from your heart. पण तुम्ही हे जे प्रार्थना आहे आपल्या अंतकरणातून केले पाहिजे. From your heart. तुमच्या अंतकरणातून केले Because पाहिजे. God never forces anyone. कारण देव कधीच कुणावर बळजबरी करत नाही. He has given you a free will. देवाने तुम्हाला एक स्वतंत्र इच्छा You दिलेली can आहे. either reject God or accept God. तुम्ही देवाचा नाकार करू शकतात किंवा देवाचा स्वीकार करू शकतात.
Don't think he'll get angry when you reject him. असं नाही की देव तुमच्यावर नाराज होणार जेव्हा तुम्ही देवाचा इन्कार करणार तेव्हा. No, he loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो. Whether you respond to him or not, he still loves you. तुम्ही त्याच्याकडे प्रतिसाद करत आहे किंवा नाही तरीही देव तुमच्यावर प्रीती He'll keep करतो on loving you till the last. आणि तो शेवटपर्यंत तुमच्यावर प्रीती करतच राहणार. Your hatred cannot change God's love for you. आणि तुमच्या द्वेष देवाची प्रीती तुमच्यासाठी बदलू शकत नाही. But it'll be our eternal loss. पण ही आपली सार्वकालिक तोटा If असणार. you reject his love now, जर तुम्ही आज त्याची प्रीतीचा नाकार केला, never again you'll meet with this love and live with this love forever. कधीच तुम्ही ह्या प्रीतीला भेट देणार नाही आणि ह्या प्रीती बरोबर युगानुयुगसाठी राहणार सुद्धा नाही. You don't know when death comes. आणि तुम्हाला ठाऊक नाही की कधी मरण येणार. You don't know. आपल्याला ठाऊक नाही. He doesn't send you an email or telephone call. मरण तुम्हाला ईमेल किंवा टेलिफोन कॉल देत नाही. He just comes and takes us away. मरण फक्त येऊन आपल्याला घेऊन So जातो. be prepared. म्हणून तुम्ही तयारीत राहा. Bow down your heads. तुमचे मस्तक लावा, Close your eyes. तुमचे डोळे बंद करा All of you. आणि सर्वांनी And say this prayer. आणि पास्टरांच्या मागे हे प्रार्थना बोला. You'll become a changed person. मग तुम्ही एक बदललेला व्यक्ती होणार. First I'll pray for you. प्रथम मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I thank you for all of them. पिता, या सर्व लोकांसाठी धन्यवाद देतो. Each and every one of them. एक कोण एक व्यक्तीसाठी धन्यवाद देतो. Tonight, आज रात्री you're going to touch them तू त्यांना स्पर्श करणार आहे and bless them आणि त्यांना आशीर्वादित and even करणार heal them. आणि त्यांना आरोग्य सुद्धा and देणार deliver them. आणि त्यांची सुटका सुद्धा करणार आहे. Open their hearts towards you, Lord. त्यांचे अंतःकरण तुझ्याकडे उघड प्रभू. I bind the devil शैतानाला बांधून टाकतो that may interfere in this जे ह्या गोष्टीमध्ये अडथळा घालणार eternal matters. आणि ह्या सार्वकालिक In गोष्टीमध्ये the अडथळा name घालणार. of our Lord Jesus तुला Christ. बांधून टाकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. Say this prayer. हे प्रार्थना बोला पास्टरांच्या मागे. All of you. सर्वांनी बोला, Loudly. जोराने बोला, From your heart. तुमच्या अंतःकरणातून. पिता परमेश्वर, पिता परमेश्वर, मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद देता हूँ कि आपका पुत्र कि आपका पुत्र प्रभु यीशु प्रभु यीशु मेरे पापों के लिए, मेरे पापों के लिए, श्राप के लिए, श्राप के लिए, बीमारी के लिए बीमारी के लिए क्रूस पर क्रूस पर अपना जान दिया अपना जान दिया और तीसरे दिन और तीसरे दिन जी उठे. जी उठे. धन्यवाद. धन्यवाद. जीवित प्रभु यीशु, जीवित प्रभु यीशु, प्रभु यीशु प्रभु यीशु इसी वक्त इसी वक्त मेरे सभी पापों को मेरे सभी पापों को क्षमा करो. क्षमा करो. आपके आपके पवित्र लहू से पवित्र लहू से मेरे मेरे सभी पापों को सभी पापों को धो लो प्रभु. धो लो प्रभु. मुझे शुद्ध करो. मुझे शुद्ध करो. आओ प्रभु यीशु, आओ प्रभु यीशु, मेरे जीवन में आओ, मेरे जीवन में आओ, मेरे हृदय में आओ. मेरे हृदय में आओ. आज से आप ही मेरे उद्धार दाता हो, उद्धार दाता हो, मेरे आरोग्य आरोग्य दाता हो, दाता हो, मेरे प्रभु प्रभु हो. हो. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु धन्यवाद यीशु. प्रभु यीशु. आज से मैं प्रभु यीशु का हूँ प्रभु यीशु का हूँ और यीशु ही मेरा प्रभु है. मेरा प्रभु. मैं धन्यवाद मैं देता हूँ. धन्यवाद देता Come on हूँ. now, praise him आता now. प्रभूची स्तुती करा. धन्यवाद प्रभु बोला यीशु. धन्यवाद प्रभु Yes, he येशू. is coming to your heart. हो येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात You आलेला have आहे. become his temple. तुम्ही त्याचे मंदिर So झाले now आहात. praise him now. म्हणून प्रभूची बोलो स्तुती करा. धन्यवाद प्रभु बोला यीशु. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु धन्यवाद येशू. प्रभु येशू. Thank स्तुती you देतो Lord प्रभु येशू. Jesus. महिमा देतो Praise प्रभु you Lord येशू. Jesus. तुझ्या नावाला उंचावी देतो Praise प्रभु you येशू. Lord Jesus. महान परमेश्वर आहे Thank प्रभू you, येशू. thank you Lord Hallelujah, Jesus. Lord Jesus. Now I'll I also praise pray you, for Lord. your healing in आता general. मी तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो सामान्यमध्ये, But on Saturdays, पण शनिवारी we specially pray for your healing. आम्ही विशिष्ट करून तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. In Pune, पुण्यामध्ये in the same place, आणि सारखंच ठिकाणी and in Pimpri on Tuesday. आणि पिंपरीमध्ये मंगळवारी. So you can all come with your family म्हणून तुम्ही सर्वांनी या तुमच्या and कुटुंबाबरोबर receive blessings. आणि देवाचे आशीर्वाद But now प्राप्त करा. I'll make a general prayer आता मी एक सामान्य प्रार्थना करतो for all of you. तुम्हा सर्वांसाठी. If you have any sickness, जर तुमच्यामध्ये काय आजार आहे, you can keep your right hand तुम्ही तुमच्या उजवा हात ठेवा and Jesus Christ will heal you. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देणार. Believe. विश्वास करा. Father, I pray for all of them. पिता सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. You are the healer. तुम्ही आरोग्यदाता आहात. Thank you, Lord धन्यवाद Jesus. प्रभू येशू. I rebuke
every spirit of sickness and disease. प्रत्येक आजार व रोगाच्या आत्म्याला धमकावतो. I command to leave their bodies आज्ञा देतो त्यांच्या शरीराला सोडून जा. in the name of our Lord Jesus Christ. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात Be free मुक्त व्हा. in the name of our Lord Jesus प्रभू येशू Christ. ख्रिस्ताच्या नावात. The Lord bless them. प्रिय प्रभू त्यांना आशीर्वाद दे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Deliver them त्यांची सुटका कर. from every bondage of darkness. प्रत्येक अंधकाराच्या बंधनापासून त्यांची सुटका कर. Bless them now, त्यांना Lord. आशीर्वाद दे. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Say येशू. thank you, Lord मला धन्यवाद Jesus. प्रभू येशू. Thank you, Lord मला धन्यवाद Jesus. प्रभू येशू. Praise you, Lord धन्यवाद प्रभू Jesus. येशू. स्तुती देतो Praise you, प्रभू Lord येशू. Jesus. महिमा देतो प्रभू येशू. हालेलुया. आवाज नहीं आ रहा, ताली बजाएंगे। ये सभी आप देख रहे हैं कि बहुत ही बूढ़े लोग हैं, लेकिन आपको मैं बता दूं कि बरसात हो या कोई भी अड़चन भी हो, ये वहाँ हालेलुया